मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता AI वर आधारित कॅमेऱ्याचा वॉच असणार आहे। KEM, सायन, नायर रुग्णालय तसंच कूपर रुग्णालयामध्ये हे कॅमेरे बसवण्यात आलेत। या कॅमेऱ्यामधून व्यक्तींच्या चेहऱ्याची ओळख होणार आहे। मुळशीच्या पिरंगुट पुलाचे काम सुरू होणार आहे। या पुलासाठी भाजपचे सागर मारणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन या पुलाच्या कामासंदर्भात त्यांनी पाठपुरावा केला। दरम्यान मारणे यांच्या मागणीची दखल घेत हे काम मार्गी लागलेलं आहे। यामुळे मुळशीकरांनी समाधान व्यक्त केले। मुंबई महापालिकेकडे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी एकच महिना शिल्लक राहिलाय। त्यामुळे आता या एका महिन्यामध्ये 1136 कोटींचं कर संकलनाचं आव्हान प्रशासनासमोर असेल। तर महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्यानं आतापर्यंत 5000 कोटी कर जमा केलाय। मुंबईतील आरे ते BKC मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होऊन 4 महिने झालेले आहेत। मात्र तरी सुद्धा अद्याप मार्गिकेवरून मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे। आतापर्यंत या मार्गिकेवरून केवळ 26,63,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। मुंबईच्या माटुंगामधल्या झेड ब्रिज हा आता खुला झालेला आहे। या ब्रिज हा 100 वर्ष जुना असल्यामुळे या पुलाचं बांधकाम करण्यात येत होतं। आता बांधकाम पूर्ण झाल्यामुळे ब्रिज पुन्हा एकदा खुला झालाय। RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या अनेक पालकांची घरं ही भाड्याची आहेत आणि त्यामुळे या पालकांचा तोच निवासाचा पत्ता ग्राह्य धरावा अशी मागणी पालकांनी केली होती। त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांच्या निवासी पुराव्याकरता भाडे करारपत्र, रेशनिंग कार्ड, ओळखपत्र, लाईट बिल इत्यादी पुरावा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले। नांदेडमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे 3:13 वाजलेत। 10वीचा इंग्रजीचा पेपर हा होता आणि त्यावेळेला नायगावमधील जनता हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याचं समोर आलंय। परीक्षा सुरू असतानाच दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर चढून काही युवकांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचं व्हिडिओमधून समोर आलंय। कारसाठी प्रतिबंधित असलेल्या यशवंतराव चव्हाण पुलावर आलेल्या कार चालकाला पुणेकर महिलेनं चांगलंच इंगळा दाखवलाय। महिलेनं बेशिस्त कार चालकाला अडवत पुन्हा माघारी धाडलेला आहे। दरम्यान या पुणेकर महिलेचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये 2 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांना सेक्टर 6 परिसरामध्ये काही बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली। तात्काळ पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे। मुंबई नाशिक महामार्ग वाशिंद जवळच्या उड्डाणपुलाचे काम 3 वर्षांपासून सुरू होतं। यामुळे मुंबई नाशिकचे प्रवासी आणि पर्यटक वैतागून गेलेले होते। मात्र आता या उड्डाणपुलाचे काम काही प्रमाणामध्ये पूर्ण झालं असून सध्या पुलावरून वाहतूक सुरू केली आहे। ठेकेदारांच्या मनमानीमुळे वांगणी बदलापूर रस्त्याचे काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। त्यामध्ये आता ठेकेदारानं रस्त्याच्या मातीलगतच्या गटारावर टाकून गटारच बुजवून टाकलेला आहे। त्यामुळे आता वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा प्रकार सुरू झाल्यामुळे ठेकेदाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांना महिन्यातून 2 वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले। नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिलेत। तसंच जनता दिनामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी व्यवस्था उभारावी असे आदेशही देण्यात आले। कल्याण पश्चिममध्ये वाहतूक कोंडीमुळे मुख्य रस्ते ठप्प झालेत। शहरातील बैल बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, कल्याण स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत। 10वी आणि 12वीचा पेपर सुद्धा आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसतोय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे शहराला यंदा मुबलक पाणी मिळणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा कायम ठेवण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यामुळे यंदा पुणेकरांची चिंता मिटली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 दिवसांच्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। ते आज जामनगर इथल्या वनतारा प्राणी बचाव केंद्राला भेट देणार आहेत। या दरम्यान मोदी श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचे अध्यक्षपदही भूषवतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। ते मुंबईमधील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। तसंच बोरिवली इथे मनसे शाखेच्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतील। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे।
दरम्यान गेल्या बैठकीला गैरहजर असलेले मुंडे आणि कोकाटे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असेल. महायुती सरकारची पत्रकार परिषद आज पार पडणार आहे. संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार, याकडे लक्ष असेल. मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सकाळी 11:30 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणी दत्तात्रय गाडे याची DNA चाचणी होणार आहे. या प्रकरणी दत्तात्रय गाडेचा जबाब नोंदवण्यात आलाय. ससून रुग्णालयामध्ये गाडेच्या इतर चाचण्या करण्यात आल्या. स्वारगेट बलात्कार प्रकरणी दत्तात्रय गाडे हा आरोपी आहे. सांगलीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदार आमदारांचा ब्राह्मण समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झालाय. सांगलीच्या सांगलीवाडीमध्ये जयंत पाटील यांच्या हस्ते जयंत जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन पार पडले. स्थानिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ तसंच विविध मोफत सेवा देण्याच्या उद्देशानं हे कार्यालय सुरू करण्यात आलंय. महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव सुरू झालेला आहे. या निमित्तानं मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांनी वीरेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. सोलापुरातील 2 पोलीस अधिकाऱ्यांना बालस्नेही 2024 पुरस्कार जाहीर झालाय. हा पुरस्कार वितरण सोहळा 3 मार्चला होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असेल. अकोला जिल्ह्यामध्ये आनंदामध्ये श्री जागेश्वर महाराज यांच्या संस्थांच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेनिमित्तानं कीर्तन, प्रवचन इत्यादी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानिमित्तानं नगरपंचायत, तहसीलदार यांची बैठक पार पडली. यावेळी प्रशासनानं देहूच्या विश्वस्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. तसंच बीज सोहळ्यासाठी भाविकांना तुकोबांचं दर्शन व्यवस्थित मिळावं यासाठी उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या. तिरोंधा नागनाथ देवस्थानमध्ये आकर्षण रथोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. देशभरात आजपासून रमजानला सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारीला रमजान उल मुबारकचा चंद्र दिसला नाही. त्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये झालेल्या केंद्रीय चंद्रदर्शन समितीच्या बैठकीत रमजानचा पहिला उपवास आज असेल असा निर्णय घेण्यात आला. कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे कांदा निर्यातीमध्ये 20% घट झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तत्काळ शून्य करावं अशी मागणी शेतकरी करत आहेत. बीडच्या पिंपळवाडा इथे एका शेतकऱ्यानं 3 गुंठे क्षेत्रावर चक्क अफूची शेती केली. या संदर्भातली माहिती मिळताच बीड LCB आणि पोलिसांनी कार्यवाही केलेली आहे. तसंच शेतातील अफू उपटून साधारण 50 गोण्या अफू जप्त केल्या आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली आहे. भारती विद्यापीठ परिसरामध्ये भारतनगर इथे 10 ते 12 गाड्या फोडण्यात आल्या. फोडलेल्या गाड्यांमध्ये दुचाकी, रिक्षा, त्याचबरोबर टेम्पो आणि 4 चाकींचा समावेश आहे. येवला तालुक्यातील खामगावमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या लाडक्या घोडा आणि बैल जोडीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय. या वाढदिवसाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. घोडा बैल जोडीनं शेतकऱ्याला अनेक जिल्ह्यांमधील शर्यतीमध्ये जिंकून दिले. भंडाऱ्यामधील लाखांदूरमध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे. ही घटना CCTVमध्ये चित्रित झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. येवल्यामध्ये घराच्या समोर उभी असलेली बुलेट बाईक चोरीला गेली आहे. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. या प्रकरणी बाईक मालकानं चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोंदियाच्या तिरोडा रेल्वे स्थानकातून चोरट्यानं बाईक लंपास केलेली आहे. या घटनेसंदर्भात बाईक मालकानं रेल्वेकडे पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याच्या साहाय्यानं चोरट्याला अटक केली आहे.